चला, आवाज येतोय का बघा. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. आला आवाज. ओके. चलो, नवोदय 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 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. जबरदस्त तयारी. उन्हाळ्यापासूनच सुरू आहे. बरोबर आहे. चला, आपण बाळांनो कालच्या लेक्चरमध्ये मागच्या आपण काय केलं होतं, संख्यांची ओळख हा चॅप्टर स्टार्ट करायचा होता, परंतु आपल्याला मला वाटते दशांशाचे म्हणजे पॉईंटवाले वर्ग, वर्गमूळ, भागाकार, गुणाकार यामध्ये पूर्ण म्हणजे एक लेक्चर कंप्लीट गेलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण संख्यांची ओळख घेणार आहे. पण तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की जे आपले जुने विद्यार्थी असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांना सांगा, नवोदय परीक्षेची तयारीची जी बॅच आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि एकदम बेसिक पासून स्टार्ट झालेला आहे. हा पार्ट परत आपल्याला घेणं शक्य नाही बाळांनो, आपल्याला वेळ कमी आहे. आपली परीक्षा डिसेंबरमध्ये असते, त्याच्यामुळे आतापासून जो सिलेबस होणार आहे तो कंटिन्यूच असाच चालणार आहे. मग जे उशिरा जॉईन होतील त्यांनी काय करायचं, त्यांनी जॉईन करायचं आणि मग मागचे लेक्चर आपले जे झालेत ना ते त्यांनी बघून घ्यायचे. ओके, चला. डन. यस. मग आज आपल्याला काय सुरू करायचंय तर संख्यांची ओळख. आता हे नेमकं कोणत्या संख्या आहेत, बरोबर आहे. बाकी मग तुम्हाला युनिट म्हणजे एकक, दशक, शतक ह्याची गरज नाही आहे. ती आपण ऑलरेडी गेल्या म्हणजे इयत्ता 4थीला असताना स्टडी केलेला आहे, त्याच्यामुळे त्याची आपल्याला गरज पडणार नाही. बरोबर आहे. ओके. आता आपल्याला जो आज पार्ट बघायचा आहे, जो आपल्या सिलेबसमध्ये पण आहे आणि ज्याचे बेसिक पॉईंट आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे, ते म्हणजे संख्यांची ओळख. चला मग आता सुरू करूयात. ओके. बाळांनो, आपली जी लिंक येते ना ग्रुपला, ती लिंक इतर तुमच्या जे कोणी ओळखीचे ग्रुप असतील ना त्या ग्रुपला शेअर करायची. मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमची ॲपची पण लिंक असते आणि आपला हा लेक्चरची पण लिंक असते. ठीक आहे, चलो स्टार्ट करेंगे. ओके. अब देखो इमे का है पहिला वाला पॉइंट. आता संख्या म्हटलं की आपल्याला माहिती आहे, आपण स्टडी करताना आता संख्या रेषा वगैरे काय आपण त्याच्यामध्ये घेणार नाहीये है ना, पण संख्या म्हटलं की आपल्याला त्यांचा प्रकारामधला पहिला प्रकार आठवतो, तो म्हणजे नैसर्गिक संख्या. बरोबर आहे का. यस, नैसर्गिक संख्या. मग मला सांगा आता एक संख्याच्या याच्यामधला प्रकारामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. बरोबर आहे काय, नैसर्गिक संख्या. मग या नैसर्गिक संख्येला आपण काय म्हणतो बर, नॅचरल नंबर. बरोबर आहे, नॅचरल नंबर. का म्हणते, नॅचरल नंबर म्हणते. चला, नैसर्गिक संख्या आणि त्यामध्ये काय त्याला म्हणतो आपण नॅचरल नंबर. आता हे नेमकं कोणाला म्हणायचं, नैसर्गिक म्हणजे काय, निसर्गात सापडणाऱ्या. बर, निसर्गात कुठं सापडतात बाळांनो, त्याला का नाव दिलं असेल बर नैसर्गिक. नैसर्गिक हे नाव का दिलं असेल पहा. आता निसर्ग म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असते त्या वातावरणाला आपण काय म्हणतो, निसर्ग म्हणतो. बरोबर आहे, आपण या निसर्गात राहतो. यस. मग या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण एखाद्या गोष्टींना मोजण्यासाठी काहीतरी आकडे म्हणणार आहे. बरोबर आहे. बर, समजा एक साधं उदाहरण पहा. आपण जर म्हटलं, आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे बघा, तर आपण जर म्हटलं मला 5 आंबे खायचेत, आता मला 10 आंबे विकत घेतले मी, मला 10 आंबे खायचे, तर हे 5, 10 हे काय आहे, हे आकडे आहेत की नाही. बरोबर आहे, ह्या संख्या आहेत की नाही. राईट. मग या संख्या आपण व्यवहारामध्ये किंवा दररोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये मोजण्यासाठी वापरतो. कशासाठी वापरतो, मोजण्यासाठी वापरतो. मग या संख्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. मग याची काय लिहायचं बघा, सेंटेन्स इथे लिहिताना असेल या, ज्या संख्यांचा वापर बघा आता, ज्या संख्यांचा वापर थांबा, दररोजच्या जीवनामध्ये बघा बाळांनो काय आहे, दररोजच्या जीवनामध्ये कशासाठी होतो बर, आपण हे आकडे कशासाठी वापरले, मोजण्यासाठी, है की नाही.
मग याला काय म्हणणार, जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये इथं लिहितो, मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये मोजण्यासाठी होतो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. चला रोहन महाराज आले का? नैसर्गिक संख्या म्हणतात, त्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या. राईट, यस, कमेंट करत चला तुम्ही. त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. बर, हे कशासाठी करतोय आपण? तर ह्या मोजण्यासाठी यांचा वापर करतोय. काय? मोजण्यासाठी. मग मोजण्यासाठी करतोय तर यांना मोज संख्या पण म्हणतात. काय म्हणायचं? तसेच यांना मोज संख्या म्हणतात. मोज संख्या म्हणतात. मोजण्यासाठी होतो म्हणून यांना म्हणायचं मोज संख्या. काय? मोजण्यासाठी होतो म्हणून यांना म्हणायचं मोज संख्या. राईट, यस. चला मग आता हे कळालं की बाबा याच्यात काय येतं. मग आता मला सांगा, याच्यामध्ये शून्य येतो की नाही ते सांगायचं. धनसंख्या येतात की नाही, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स येतात की नाही, किंवा ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स येतात की नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. बर, आता सांगा बरं मला. समजा मी तुम्हाला म्हटलं शून्याचा वापर या व्यवहारात होतो की नाही? 1, 2, 3, 4, -1, -2, -3 याच्यापैकी कोणाचा वापर आपल्या दररोजच्या जीवनात होत नाही ते सांगा. बोला लवकर लवकर, फास्ट. चला, झाले का? आले सर्व? ओके, सांगा बरं. आता एक उदाहरण देतो पहा. आता मी कोणाला दिलं गड्या? चौथीच्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण दिलं होतं पहा. आता सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे, सगळेजण मामाच्या गावाला गेलेले आहेत. आणि मामाच्या गावाला कशासाठी गेलेले आहेत? काही जण आंबे खायला गेलेत, काही जण फिरायला गेलेत, बरोबर आहे. मग आता पहा, समजा तुम्ही आंबे खायला गेलात मामाच्या गावाला. तुम्ही मामाला काय म्हटले? मामा मला एक 3-4 आंबे दे बरं. मामा देईन का नाही? मामा देणार. कारण 3-4 म्हणजे काय? मामाला माहिती आहे 3 म्हणजे काय, 1 2 3 4, घ्या 4 आंबे असं म्हणणार मामा, बरोबर आहे. बर, मग तुम्ही काय केले? मामा जाऊन 4 आंबे घेतले, खाल्ले, आणि दुसऱ्या दिवशी परत गेले आणि मामाला काय म्हटले? मामा मला 0 आंबे दे. काय? 0 आंबे दे. सांगा बरं, मामा तुम्हाला 0 आंबे देईल का? नाही देणार. कारण मामाला माहित आहे 0 हे नसतंच आहे काही द्यायचं, बरोबर आहे. म्हणजे ती संख्याच नसते ना देण्यासाठी. मग 0चा वापर तुमचा तिथे झाला का? नाही झाला, बरोबर आहे. बर, आता काय केलं तुम्ही? पुन्हा पुढच्या दिवशी गेले आणि मामाला काय म्हटले? मामा मला 3 पण -3 आंबे द्या. मामा म्हणाल ह्यानं काय येडबीड झालं काय, है की नाही? बरोबर आहे. ह्यानं -3 आंबे कसं बरं मागायले? बरोबर आहे. मामा तुम्हाला असा धोपटतच तुमच्या मागे लागेल बघा. कस काय? यानं मायनस कुठं संख्या असते का म्हणाल मामा, बरोबर आहे ना. किंवा मला द्यायचे आणि -3 आंबे कसं देऊ मी? देता येईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ बाळांनो बघा, लक्षात ठेवा, हे 0 आणि -1, -2, -3, -4 म्हणजे काय? इन्फायनाईट पर्यंत ह्या मायनसवाल्या. तर ह्या मायनस संख्यांचा वापर व्यवहारामध्ये होत नाही. म्हणजे काय? ऋण संख्यांचा, निगेटिव्ह नंबर्सचा वापर आपल्या डेली लाईफमध्ये बिलकुल होत नाही. आलं लक्षात? बिलकुल होत नाही. मग आपण इथं लिहायचंय तसं काय? इथं लिहा 0 आणि सर्व ऋण संख्या, 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा वापर व्यवहारात होत नाही. बघा, होत नाही. म्हणून बाळांनो महत्वाचे पॉइंट आहेत हे. म्हणून पहा,
शून्य आणि सर्व ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स है ना, सर्व ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नाहीत, नैसर्गिक संख्या नाहीत. ठीक आहे, ह्या नैसर्गिक संख्या नाहीत, नैसर्गिक संख्या नाही. मग नैसर्गिक संख्यात येतं कोण, तर सर्व धनसंख्या ह्या कुठे येतात, नैसर्गिक संख्यात येतात. मग इथं लिहा सर्व धनसंख्या म्हणजे कोण आलं, शून्य नाही, मग ऋणही नाही, म्हणजे याचा अर्थ एक पासून. बरोबर आहे. मग यांची सुरुवातच एक पासून होते. 1 2 3 4 अप टू इनफायनाईट. अप टू काय, इनफायनाईट. म्हणजे काय हो, शून्य तर नाही आहे, ऋणसंख्या पण नाही आहेत, मग शून्यही नाही ऋणसंख्याही नाहीत, याचा अर्थ सगळ्या धनसंख्या म्हणजे यस. ओ फिरायला कधी येणार हाय, बर. चला फिरून या एकदा, आले का, लगेच फिरून या, आले, मग या आता इकडं जाऊत फिरायला, टेन्शन घेऊ नका. मग इथं काय म्हणायचं आपण, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि याचा अर्थ होतो काय बाळांनो, अनंत. याचा अर्थ काय होतो, अनंत. बरोबर आहे, त्याचा अर्थ होतो अनंत, अव्याख्यीय, अनिश्चित, सांगता येत नाही, इनफायनाईट असे याचे नाव आहेत. कोणाचे, या साईनचे. बरोबर आहे, यस. मग हे जे आहे ना, आपण म्हणू शकतो की बा नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते पण शेवट मात्र सांगता येत नाही. मग आपण थोडक्यात असं म्हणू शकतो का, बघा बरं, पहा, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या इक्वल टू सर्व धनसंख्या, सर्व काय, धनसंख्या. राईट, सर्व धनसंख्या असं आपण याला म्हणू शकतो. नैसर्गिक संख्या इक्वल टू काय हो, सर्व धनसंख्या. राईट, यस, नैसर्गिक संख्या इक्वल टू काय, सर्व धनसंख्या. बरोबर आहे का, यस, ओके. चला मग आता एवढं नोट करून घ्या फास्ट. मग आपल्याला याचाच एक जुळा भाऊ आहे त्याच्याकडे जायचं आहे, ज्याचं नाव आहे पूर्ण संख्या. तुम्ही कमेंट करायच्या, रोशन महाराज, ओ रोशन महाराज, कमेंट करायच्या सर्वांनी, पहा की नेमकं काय असतं ते. पहिले एवढं नोट करून घ्या, झालं असेल तर डन बोला. झालं का, बोला डन, यस ऑर नो. चला चला चला, कंप्लीट झालं का, यस, ओके, क्लिअर करू. हां, आता आपल्याला याच्यामध्ये दुसरा पॉइंट येतो, ज्याचं नाव आहे पूर्ण संख्या. काय नाव आहे, पूर्ण संख्या. बघा हेडिंग पूर्ण संख्या. या पूर्ण संख्यांना म्हणतो बघा आपण होल नंबर्स, होल नंबर्स है ना. नॅचरल नंबर कोणाला म्हणायचं, द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर अवर काउंटिंग. काय, द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग आर नोन ॲज नॅचरल नंबर्स ऑर काउंटिंग नंबर्स. राईट. Zero and all negative integers are not used in our daily life for counting, so zero and all negative numbers are not used in our daily life. Okay, yes, they are not considered as natural number, but all positive integers are used in our daily life for counting, so it is called as natural number. Yes, okay. आता नेक्स्ट काय बघा, पूर्ण संख्या. नेक्स्ट काय, पूर्ण संख्या म्हणजे त्याला म्हणतो आपण होल नंबर. आता बघा बाळांनो, याची काय आहे व्याख्या, याचं सेंटेन्स काय आहे, महत्वाचा पॉइंट. हां, मागच्या ह्याच्यात शून्य येत होता का, नाही.
परंतु पूर्ण संख्यांमध्ये काय येतं? शून्य येतो. पूर्ण संख्यांमध्ये काय येतं? शून्य येतं. मग पहा आता, शून्य आणि शून्य आणि सर्व, बघा, शून्य आणि सर्व धनसंख्या यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या म्हणतो. काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतात. एकत्रित समूहाला पूर्ण संख्या म्हणतात. राईट. त्याला म्हणतो आपण होल नंबर. ज्याच्यामध्ये कोण येतो? सर्व धनसंख्या तर येतात, म्हणजे एक पासून तर येतात, पण त्याच्यात शून्य पण येतो. शून्य आला की म्हणायचं पूर्ण संख्या. ठीक आहे. मग इथं पहा आता, पूर्ण संख्या म्हणजे थोडक्यात काय लिहू शकतो बघा आपण? पूर्ण संख्या इक्वल्स टू, बघा, शून्य आणि सर्व धनसंख्या. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? नॅचरल नंबर्स. धनसंख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. बरोबर आहे ना? ओके. मग हे आलं आपलं थोडक्यात. राईट. यस, हे आलं थोडक्यात. बरोबर आहे. झालं. चला आता बघा, याच्या पुढे अजून आपल्याला काय म्हणता येतं? याची सुरुवात कुठून होईल बरं? आता याच्यामध्ये शून्य येतो ना, मग आपल्याला शून्य लिहिता येईल. त्याच्यानंतर एक येतं. बरोबर आहे. एक येतं, दोन येतं, तीन येतं, असं इन्फायनाईट येतं. बरोबर आहे. मग मला सांगा बरं, याची सुरुवात कुठून होत असेल? पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होत असेल? पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होत असून त्याचा शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे. यस, शेवट मात्र सांगता येत नाही. आलं लक्षात? ओके. चला, कंप्लीट झालं का बघा? शून्यापासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. बरं, नैसर्गिक संख्यांचं काय होतं? नैसर्गिक संख्यांचं असं होतं की सुरुवात एक पासून होते, शेवट सांगता येत नाही. याचं काय? पूर्ण संख्यांचं सुरुवात शून्यापासून होते, शेवट सांगता येत नाही. बरोबर आहे ना? मग याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल आता, किंवा पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या. धनसंख्या म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या आहे की नाही? ओके. चला, मग आता अजून याच्या पुढे वाटल्यास इथं लिहायचं तर लिहू शकता. पूर्ण संख्यांची सुरुवात, बघा, पूर्ण संख्यांची सुरुवात. चलो, पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होत असून शून्यापासून होत असून त्यांचा शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. शून्यापासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे. शेवट मात्र सांगता येत नाही. चला, इथपर्यंत आले का? ओके. बर, हेच वाक्य तुम्हाला नैसर्गिक संख्यात लिहायचं असेल तर पूर्ण संख्यांच्या ऐवजी नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. आता एक लास्ट पॉइंट. पूर्ण संख्या झालं, नैसर्गिक संख्या झालं, आता येतं पूर्णांक संख्या. चला, क्लिअर? ओके.
बघा आता पूर्णांक संख्या काय आहे. चला, पूर्णांक संख्या बोला. पूर्णांक संख्या ज्याला आपण म्हणतो इंटीजर. काय म्हणतो? इंटीजर. पूर्णांक संख्या ह्याला म्हणतो आपण इंटीजर. बरोबर आहे की नाही? यस. चला, मग हे इंटीजर्स काय असतात, पूर्णांक संख्या काय असतात पहा बरं. आता इथे मी लिहिताना काय म्हणतो पहा, शून्य असं लिहा वाटल्यास. शून्य कॉमा सर्व धन संख्या. बोलिए भाई और बहनों. अरे ऊ ससुरो बात करो, का चल रहा. धन संख्या आणि सर्व ऋण संख्या. सर्व ऋण संख्या. बरोबर आहे. यांच्या एकत्रित समूहाला बघा तिन्ही आले याच्यात. आता एकत्रित समूहाला, यांच्या एकत्रित समूहाला आपण काय म्हणायचं? पूर्णांक संख्या, इंटीजर. ह्याला म्हणायचं समूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्या म्हणतात. बरोबर आहे. पूर्णांक संख्या म्हणतात. चला, क्लिअर. झालं का? ओके, यस. बर, आता यांच्या याच्यामध्ये कोण कोण येतं बाळांनो? यांच्यामध्ये येतं शून्य. बर, थांबा 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 थांबा. ह्याच्यात कोण येतं? शून्य, 1, 2, 3 डॅश 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 अप टू इन्फायनाइट. राईट. ओके, चला. बर, आपण जर मागेही काउंट केलं तर याच्यात ऋण संख्या पण येतात बाळांनो. ही संख्या रेषा जर आपण घेतली तर इकडं सुद्धा मायनस इन्फायनाइट पर्यंत चालतं. बरोबर आहे का? यस. मग आता मला सांगा, याची सुरुवात कुठून होते आणि याचा शेवट कुठं होतो? बघा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, शेवट सांगता येत नाही, कारण अनिश्चित असतं शेवट. बरोबर आहे. दुसरा पॉइंट, पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे. हा दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट आला, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या ज्याला आपण म्हणतो इंटीजर. बरोबर आहे. मग सांगा बरं, याची सुरुवात कुठून होत असेल? याच्यात शून्य पण येतं, निगेटिव्ह पण येतात आणि पॉझिटिव्ह पण येतात. बरोबर आहे. म्हणजे काय? सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य पण येतं. मग याची सुरुवात कुठून घ्यायची? आता काही जण म्हणत असतील की बाबा मी शून्यापासून सुरुवात घेतो, पण आहे ना शून्याच्या मागे पण आहे ना कोणतरी, म्हणजे -1 पासून पण सुरुवात होऊ शकते. बरं, -1 घेतलं, त्याच्या मागे पण कोणतरी आहे, म्हणजे याचा अर्थ काय? -2, -3, -4 पासून पण सुरुवात होऊ शकते. मग असं तुम्हाला मागे कुठेही गेलात तर तिकडे न संपणार आहे, ते इन्फायनाइट आहे. बरोबर आहे. आणि पुढे जर गेलात आपण तरी इन्फायनाइट आहे. म्हणजे ना याची सुरुवात सांगता येते ना याचा शेवट सांगता येतो. मग तुम्ही याला लिहू शकता. एक पॉइंट महत्वाचा पहा, पूर्णांक संख्यांची नाही सुरुवात सांगता येते, नाही शेवट सांगता येतो. नाही शेवट सांगता येतो. चला, नाही शेवट सांगता येतो. नाही शेवट सांगता येतो. बघा, महत्वाचा कन्सेप्ट होता की नाही हा. ना सुरुवात सांगता येते ना शेवट सांगता येतो. त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या. त्याला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. आलं का लक्षात? यस. ओके, चला, क्लिअर झालं हे. बर, याला थोडक्यात तुम्ही असं लिहू शकता का? बघा, म्हणजे डब्बा फॉर्म मध्ये
पूर्णांक संख्या. चला तुम्ही कमेंट करत चला बघा. इक्वल टू काय म्हणायचं, 0 प्लस धन संख्या. बोलिए भाइयों और बहनों, अरे ओ भाइयों और बहनों, बताओ क्या होगा. और ऋण संख्या, ऋण संख्या. झालं का बघा. ऋण संख्या. क्लियर. झालं का. आलं का तुमच्या लक्षात. आता हे पूर्ण, पूर्णांक, नैसर्गिक तीनही कंप्लीट झाल्या. ओके चलो डन. अब हम लिखेंगे अगला वाला जिसका नाम है समसंख्या, इवन नंबर्स. चला समसंख्या, इवन नंबर्स. समसंख्येवरती पण प्रश्न आले. तुम्ही म्हणसाल समसंख्येवर काय प्रश्न आले असतील बा. समसंख्या तर एवढं सोपं आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यावर काय प्रश्न आलेत मी तुम्हाला सांगेल काय आलेत पाहता. आपल्याला पुढचं हेडिंग लिहिलं मी, समसंख्या. समसंख्या ज्याला आपण म्हणतो इव्हन नंबर, ज्याला आपण म्हणतो इव्हन नंबर. चला समसंख्या त्याला म्हणतो आपण इव्हन नंबर. झाले. ओके. हा बोला कंप्लीट झालं का. ओके चला या. आता या संख्या कोणाला म्हणायचं बघा. आता हा समसंख्या कोणाला म्हणायचं आता सगळ्यांना माहिती आहे बघा. आपण कुठं शिकलोय, दुसरी तिसरी पासून शिकत आलोय की बाबा ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असेल 0 2 4 6 8 असतील तर त्या संख्यांना समसंख्या म्हणतो, किंवा ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना म्हणायचं समसंख्या. असं शिकलो, बरोबर आहे. मग पहा आता इथं काय म्हणायचं, तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी, ओके हा लिहून घ्यायचं बरं तुम्हाला सगळं. ज्या संख्यांच्या एकक स्थानी, बोला ज्या संख्यांच्या एकक स्थानी काय असेल, 0 2 4 6 8 हे अंक असतील, हे अंक असतील तर त्यांना, असतील तर, किंवा एक ऍड करा त्याच्यामध्ये, किंवा पहा, किंवा ज्या संख्यांच्या ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, 2 ने निशेष भाग जातो, 2 ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना, त्या सर्व संख्यांना का म्हणते, बोला का म्हणते. तो का कहते इस ससुरा को हम, ई का कहते हम समसंख्या, इव्हन नंबर. का बोलते, समसंख्या, इव्हन नंबर म्हणतात, समसंख्या म्हणतात, समसंख्या म्हणतात. करेक्ट. यस. चला झालं का. चला क्लियर. या आता आता याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय आहे बघा, की समजा एक संख्या लिहिली 7 9 5 1 2 4, शेवटचा अंक कोण आहे, तर तो 0 2 4 6 8 पैकी असेल तर त्याला समसंख्या म्हणतो, किंवा ज्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना म्हणायचं समसंख्या.
बरोबर आहे की नाही? यस. मग आता मला सांगा, या संख्येला 2 भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? जर शेवटच्या अंकाला 2 भाग गेला तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, किंवा शेवटचा अंक जर 0 असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. असं काय म्हणतं? आपली 2ची कसोटी म्हणतं. बाळांनो, आपण 2च्या कसोट्या पण घेणार आहे. संख्यांची ओळख झालं की थोडंसं बेसिकमध्येच आहे ना, आपण कसोट्या घेणार आहे. 2ने कुणाला भाग जातो कसं ओळखायचं, 3ने कुणाला भाग जातो कसं ओळखायचं, हा पार्ट घेणार आहे आपण. राईट? यस. थांबा. चला, झालं का? ओके. मग याला 2 भाग जातो म्हणजे या संख्येला काय म्हणता येईल आपल्याला? समसंख्या म्हणता येईल. यस. अयो आराध्या, का बरं केलं नाही बेटा? एक वही करायची ना, आता बेसिक पार्ट त्याच्यामध्येच लिहायचा, आणि जेव्हा आपण इंडेक्स हे करू सांगू त्याच्यानंतर मग दुसऱ्या लेक्चर पासून तुम्हाला काय करायचं, तर जो इंडेक्सनुसार दिलंय तसं लिहून टाकायचं त्याच्यात वहीमध्ये. बरोबर आहे? यस. चला, झालं. बरं, ठीक आहे. वही करायची, बरं, एक वही करायची, वही. या, मग आता इथं समसंख्यांचं म्हणणं काय कळालं आपल्याला. बरं, मी काय म्हणतो आता पुढं पहा बरं, एक पाहता. हां, हे कट करू. ओके, सगळ्यांना माहिती आहे ते. बरं, महत्वाचा पॉईंट आहे बरं. आता आहे कोणत्याही, बघा, कोणत्याही समसंख्येमध्ये, कोणत्याही समसंख्येमध्ये एक मिळविल्यास किंवा वजा केल्यास, एक मिळविल्यास किंवा वजा केल्यास, पहा, वजा केल्यास लगतची विषम संख्या मिळते. लगतची अर्थ, याचा अर्थ काय होतो? मागची किंवा पुढची. लगतची विषम संख्या मिळते. चला, लगतची विषम संख्या मिळते. कळालं का आता हे? ओके, चला. बर, मग मी काय करतो पाहायला, डब्बा फॉर्म मध्ये लिहितो. डब्बा फॉर्म, एक समसंख्या आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे एवढं सोपं आहे, मग हे कशाला बरं, आम्हाला तर येतंय. 45 आपलं 44 मध्ये 1 मिळवा, 45 होतंय म्हणजे विषम येते. तसं नाही बाळांनो, इथं प्रश्न तसा येत नाहीये. प्रश्न काय येतो, x+27 या समसंख्येमध्ये, म्हणजे या समसंख्येनंतरची क्रमवार येणारी किंवा लगतची विषम संख्या कोणती, असं विचारतंय. मग ते प्रश्न घेऊत ना, मी सांगतो तुम्हाला कसं ओळखायचं. समसंख्या यामध्ये 1 मिळवा, तुम्हाला काय मिळतं? लगतची विषम संख्या मिळते. लगतची विषम संख्या मिळते. ठीक आहे, लगतची विषम संख्या मिळते. पुढे समजा एखादी समसंख्या असेल, या समसंख्येमध्ये 1 वजा करा, तुम्हाला लगतची विषम संख्या मिळते. जसं की एक उदाहरण घेतलं, समजा 24 आहे, +1 करा. 24 मध्ये +1 केलं तर उत्तर आलं 25. काय? 24 मध्ये 1 केलं तर उत्तर आलं 25. बरं, इकडे 24 मधून 1 काढा, उत्तर येईल तुमचं 23. 24 मधून 1 काढा, उत्तर येईल तुमचं 23. बरोबर आहे? हे त्या नोटचं म्हणणं आहे. बरं, मी असंच एक अजून तुम्हाला नोट लिहून देणार आहे. याचा वापर कसा करायचा आपण प्रश्नात बघूत, पण एक अजून नोट लिहून देणार आहे मी तुम्हाला असंच. हा, झालं का तुमचं एवढं नोट करणं? डन बोलत चला. आराध्य बेटा, झालं? जाऊत पुढे. बर, आता याच्यातला हा जो पहिला पॉइंट बघितला ना आपण, हा वाला सेम दुसरा एक पॉइंट आहे. जर 2 मिळवलं किंवा 2 वजा केलं, 1 मिळवलं तर काय मिळतंय? विषम संख्या. किंवा 1 वजा केलं तर काय मिळतं? विषम संख्या. पण जर 2 असेल तर काय? या 2च नोट आहेत. हा, चला, झालं हे? यस. आता लिहा दुसरा पॉइंट. हा, नोटबुक करायचं. कोण म्हणलं की अजून नोटबुक केलेलं नाही, त्यांनी विद्यार्थ्यांनी त्या नोटबुक तयार करायचं बाळांनो. ठीक आहे, आता दुसरा पॉइंट पहा. कोणत्याही समसंख्येमध्ये 2 मिळवल्यास किंवा वजा केल्यास, पहा,
कोणत्याही समसंख्येमध्ये, चला कोणत्याही समसंख्येमध्ये, चला कोणत्याही समसंख्येमध्ये 2 मिळविल्यास किंवा वजा केल्यास, 2 मिळविल्यास किंवा वजा केल्यास, वजा केल्यास, 2 मिळविल्यास किंवा वजा केल्यास लगतची समसंख्या मिळते, लगतची समसंख्या मिळते, लगतची समसंख्या मिळते, ठीक आहे, लगतची समसंख्या मिळते. झालं का? बोला. झालं? ओके. क्लिअर? बर, पहा आता एक समजा आपण असं घेतलं, थांबा थोडंसं चेंज, एक समसंख्या आहे, बरोबर आहे, एक काय आहे? समसंख्या. या समसंख्येमध्ये पहा, तुम्ही 2 मिळवले तर तुम्हाला काय मिळते? समसंख्याच मिळते. एक पॉइंट झाला इकडचा. चला इकडे एक लिहितो, किंवा एक समसंख्या घ्या, या समसंख्येमधून 2 वजा करा, तुम्हाला समसंख्याच मिळते. काय मिळते? समसंख्याच मिळते. हा दुसरा पॉइंट, ठीक आहे, हा काय? दुसरा पॉइंट. एक समसंख्या घ्या, त्याच्यात 2 मिळवा, उत्तर तुमचं काय येणार आहे? समसंख्याच येणार आहे. दुसरं, एक समसंख्या घ्या, त्याच्यामधून 2 वजा करा, तुम्हाला उत्तर काय येणार आहे? समसंख्याच येणार आहे. बरं, एक एक्झाम्पल पाहता, समजा इथे म्हटलं मी 28 प्लस 2 करा, उत्तर काय आलं? 30. सम होती, 2 मिळवले, समच झाली. बर, इकडे या, पाहता समसंख्या इथं 28च घ्या, -2 करा, काय आलं उत्तर? 26. बरोबर आहे. आता मी काय करतो, याच्यावर 1-2 प्रश्न घेतो. आपल्याला प्रश्न नंतर घ्यायचे तर जेव्हा आपण इंडेक्स प्रमाणे चॅप्टर स्टार्ट करेन तेव्हा घ्यायचे, बरोबर आहे. आता मी काय करतो, 1-2 फक्त साधे प्रश्न घेतो. पहा या इकडे, आणि मग आपण जाऊ दुसऱ्या टाईपकडे, ज्याचं नाव आहे रोमन संख्या. काय म्हणायचं? रोमन संख्या. मग रोमन संख्या काय असतं ते बघू त्याच्यात. ओके, चला या इथपर्यंत आले का तुम्ही? ओके, 2 मिळवल्यास किंवा वजा केल्यास लगतची समसंख्या मिळते. यस, डन. चला झालं. बर, आता पुढे जाऊयात, उदाहरण घेऊ. 2 आता कोण सांगेल बघा? तुम्ही म्हणता ना याचा वापर काय होतो सर, एवढं सोपं तर आहे. मग आता प्रश्न बघा काय लिहितो मी. पहा, पी या विषम संख्येनंतरची, आता मी फक्त 2 प्रश्न घेतो, पण याचं मी ट्रिक सध्या नाही तुम्हाला सांगणार, कारण मी जेव्हा तुम्हाला हा चॅप्टरमध्ये प्रश्न घेईल ना तेव्हा मी याचं ट्रिक सांगणार आहे की उत्तर कसे काढायचे. आता फक्त तुम्हाला प्रश्न काय येतो ते सांगतोय. पहा, पी या विषम संख्येनंतरची लगतची समसंख्या कोणती? समसंख्या कोणती? लगतची समसंख्या कोणती? पहा, लगतची समसंख्या कोणती? लगतची समसंख्या कोणती? चलो वरद महाराज कुठे गेलते? ओ समीर, प म्हणजे पी. बर, ठीक आहे ना, p+1. ओके, p+1, ठीक आहे. हे बाळांनो, तुम्ही उशीर का केला यायला? ओ का आले होते? कमेंटच केलं नव्हतं म्हणा मी. उशीर का केला? चला या बघा. मग आता
आपल्याला दिलेली संख्या काय आहे बाळांनो? पी विषम संख्या आहे. मग तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, विषम संख्येमध्ये 1 मिळवलं तर पुढची काय मिळते? समसंख्या. आणि आपल्याला काय विचारली? समच विचारली. मग याच्यात फक्त 1 मिळवायचा. हे असं या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, म्हणून हे शिकणं आहे. बरं, हा फक्त एकच साधा टाईप सांगितला तुम्हाला की नेमके प्रश्न कसे येतात. बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण याचे जेव्हा इंडेक्सनुसार स्टार्ट करूत ना, तर मी याच्यावरती भरपूर प्रश्न घेणार आहे. सगळ्या प्रकारचे प्रश्न तिथे घेणार आहे. इथे फक्त तुम्हाला एक ओळख करून दिली की कशा प्रकारचे प्रश्न असतात. ह्याच्यात 4थी विषम संख्या, 5वी विषम संख्या असं पण विचारतं, ते नंतर बघू. चला या, आता इथे आपल्याला हे काय क्लिअर केलं आपण? समसंख्या आणि विषम संख्या. विषम संख्या झालं का आताच बघा पूर्ण? समसंख्या झालं. बरं, ठीक आहे. आता विषम संख्येचा एक पॉइंट ऍड करू. या इकडे. हा, आता लिहा विषम संख्या. बर, घ्या आता विषम संख्या, ऑड नंबर्स. चला, काय असतं बरे ऑड नंबर्स? हे फारच सोपं आहे राव. बरोबर आहे की नाही? शाळेमध्ये आपल्याला हे 2री 3री पासूनच आहे. वरद महाराज, बरोबर आहे का? यस. पी आहे त्या प. तुम्ही प केलं का? बर, प. ठीक आहे. पाहता या इकडे. समजा असं दिलं याच्यामध्ये व्याख्या. इथं ज्या संख्यांच्या एकक स्थानी, बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असेल? बोला. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असल्यास, हे अंक असल्यास, ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण कोण? तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असल्यास, किंवा महत्वाचा पॉइंट पहा, किंवा ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, त्यांना काय म्हणायचं? विषम संख्या म्हणतात. शाबास, त्यांना विषम संख्या म्हणतात. पाहुणे मंडळी, तुम्ही कुठे गेलते एवढा वेळ? विषम संख्या म्हणतात. चला, आले? यस. ओके, यस. हा बाळांनो, आपले जे जुने मित्र होते त्या सर्व मित्रांना सांगा, त्यांना माहीतच नाहीये की शिंदे सर कुठं आहेत म्हणून. बरोबर आहे. आपलं लेक्चर कुठं चालू आहे त्यांना माहीतच नाही. काल 2 विद्यार्थ्यांचा फोन आला होता बघा. मला वाटतंय सिद्धांतचा फोन आला होता. आपल्या बॅचला होता ना मागच्या वेळेस. तर त्याला माहीतच नाही की सरांचे इकडे क्लास चालू आहेत म्हणून. ती आपल्या जुन्या तिथं आहेत. जुन्या याच्यावरती आपले क्लास नाही आहेत बाळांनो. आपले क्लास इकडे आहेत आता. ओके, त्याच्यामुळं जुने जेवढे मित्र आहेत त्या सर्वांना सांगा की बॅच सुरू झालेली आहे, परंतु कुठलं? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे म्हणावं. आणि या ॲपवरती आपले वर्षभर क्लासेस होणार आहेत. आलं लक्षात सर्वांच्या? कुठल्या? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. आलं लक्षात? सर्वांना सांगा. आता सिलेबसला स्टार्ट झाले बाळांनो. हे महत्वाचे पॉईंट आहेत सगळे. यस, ओके. कोणीही घेत नाहीत बाळांनो. आपल्याला डायरेक्ट इंडेक्सनुसार स्टार्ट करतात, परंतु थोडंसं बेसिक क्लिअर असेल ना तर पुढचे अजून सोपे जातात. म्हणजे जे चॅप्टर आहेत ना सोपे जातात. ठीक आहे, पहा झालं हे. ओके, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असतील किंवा ज्यांना दोन्ही निशेष भाग जात नाही त्यांना म्हणायचं विषम संख्या. बरोबर आहे. आता मगाचा मी पॉइंट लिहितो इथं. पहा पॉइंट काय आहे तो पॉइंट. कोणत्याही विषम संख्येमध्ये 1 मिळविल्यास किंवा वजा केल्यास तो वाला. ठीक आहे, पहा कोणत्याही, बघा, कोणत्याही विषम संख्येमध्ये, विषम संख्येमध्ये 1 मिळविल्यास किंवा वजा केल्यास, 1 मिळविल्यास किंवा वजा केल्यास
एक मिळविल्यास किंवा वजा केल्यास, मिळविल्यास किंवा वजा केल्यास लगतची समसंख्या मिळते. बरोबर आहे का? रेऊ पाहुणे मंडळी, बरोबर आहे का? एक मिळविल्यास किंवा वजा केल्यास. मला कमेंट दिसणार चालल्यात बघा तुमच्या. एकच मिनिट थांबा. थांबा. राईट, ओके. विषम संख्या म्हणताय, ठीक आहे. वरद महाराज म्हणताय विषम संख्या. ऑड नंबर्स. अरे ओ डी नाही, ओ डबल डी. वरद महाराज ओ डबल डी. ओके, मग पाहता एक विषम संख्या घ्या. त्या विषम संख्येमध्ये तुम्ही एक मिळवा, तुम्हाला मिळते समसंख्या. काय मिळते? समसंख्या. बरोबर आहे? यस, ओके. चला बर, अजून पुढे एखादी विषम संख्या घ्या. या विषम संख्येमध्ये थांबा थांबा थांबा. विषम संख्या याच्यामधून एक वजा करा, तुम्हाला मिळते समसंख्या. काय मिळते? समसंख्या. राईट, ओके. उदाहरण घेतो म्हटला तरी चालेल. इथं उदाहरण बघा काय असतं. एक समसंख्या घ्या, 47 प्लस 1 करा 48. 48 सम आहे, 47 विषम आहे. मग इथं 47 मायनस 1 करा 46. राईट, ओके. असं. बरं, आता एक लास्ट पॉईंट लिहूत. काय लास्ट पॉईंट, मग आपण थांबूत. ठीक आहे. चला, झालं का? हे क्लिअर झालं? ओके, यस, डन. चलो, नोट केलं सर्वांनी? बर, आता पहा पुढचा पॉईंट. याच्यातला दुसरा पॉईंट. बरं, आता दुसरा पॉईंट काय आहे? दुसरा पॉईंट, कोणत्याही विषम संख्येमध्ये, चला, कोणत्याही विषम संख्येमध्ये, कोणत्याही विषम संख्येमध्ये दोन मिळविल्यास किंवा वजा केल्यास, दोन मिळविल्यास किंवा वजा केल्यास लगतची, बघा, लगतची समसंख्या मिळते. लगतची समसंख्या मिळते. दोन मिळविल्यास किंवा वजा केल्यास लगतची समसंख्या मिळते. चला, क्लिअर? यस, ओके. एक मिनिट. दोन मिळवतोय बाळांनो, विषम संख्या मिळेल. सॉरी, थोडीसी गंदी बात हो गई हमरी. का गंदी बात हो गई? विषम संख्येत दोन मिळवल्यास किंवा वजा केल्यास लगतची विषम संख्या मिळते, ही वाली. ठीक आहे, विषम संख्या मिळते. बरं, नाही तर समजली शांती. तर एक उदाहरण पहा. विषम संख्या यामध्ये दोन मिळवा, तुम्हाला विषमच मिळते. उदाहरण लिहूत की खाली? पाहता, समजा 27 आहे, प्लस 2 करा 29 होईल. एक उदाहरण झालं. बरोबर आहे? आता दुसरं, ए विषम संख्या, याच्यातून 2 वजा करा, तुम्हाला काय मिळते? लगतची, मागची विषम संख्या मिळते. उदाहरणार्थ 25 मायनस 2 23. बघा, विषमच आहे की नाही पुढं आली. तुम्ही म्हणसाल मग हे का लिहिलं? ह्याच्यावर आधारित आपल्याला दुसऱ्या संख्या येतात, म्हणजे दुसरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? यस, ओके. चला, क्लिअर झालं? बर, आता याच्यामध्ये बाळांनो आपली ही जी आहे ना लेक्चरची लिंक आपल्या ग्रुपला येते. व्हॉट्सअप ग्रुपला आलेली आपली लेक्चरची लिंक असेल, त्याच्यामध्ये ॲपची पण लिंक असेल, आपल्या या व्हिडिओची लिंक ती असते, व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक असते. ती लिंक तुम्ही दुसऱ्या ग्रुपवरती तुमच्या ओळखीच्या शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांनाही सांगा बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे? यस, ओके. चला मग
डन. आलं लक्षात सर्वांच्या? काय नियोजन करायचं? ओके. सर्वांनी पाठवून द्या दुसऱ्या तुमच्या जेवढे ग्रुप असतील ओळखीचे त्यांना. ओके चलो डन. यस. थँक्यू.